समोर दिसते ते मरोळचा विघ्नहर्ता कागदी मूर्ती आहे पेशवा। तर 31 ऑगस्टला त्याचं आगमन होणार आहे। आणि दुसरं समोर दिसतंय ते 14 सप्टेंबरला पंचशील निवास रहिवासी आणि बाजूला दिसतंय ते माजगर। खाली आगमन दिसतंय ते लालबागचा कावतजी पटेल स्ट्रीट, तोही गणपती दिसतो 31 ऑगस्टला शनिवारी 11 वाजता। आणि या साईडला जास्त बॅनर दिसत आहेत। स्लेटर रोडचा आगमन सोहळा 18 ऑगस्टला खाली पण दिसतोय कलागंध आर्ट्समधून 11 वाजता। 25 ऑगस्टला समोर दिसतोय ते संतोष नगरचा राजा। नमस्कार मित्रांनो, मी आहे आनंद पवार, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण परेल वर्कशॉपला आलो आहोत। हे समोर दिसते ते परेल वर्कशॉप आहे। बऱ्याच दिवसानंतर आज आपण ब्लॉग बनवत आहोत। मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल। आतमध्ये मला माहीत नाही की मित्रांनो समोर दिसते ती तुळशीवाडीची ट्रॉली आत्ताच आलेली आहे ताडदेवची, तुळशीवाडी सार्वजनिक गणेशोत्सव। आणि समोर हे जे बॅनर दिसत आहेत ते 31 ऑगस्ट धारावीचा श्रीपती आगमन सोहळा वरच्या साईडला दिसतोय तो। मित्रांनो समोर पण त्या साईडला पण भरपूर बॅनर दिसत आहेत। चला तर आपण आतमध्ये जाऊन सुरुवात करूया। आतमध्ये आहे खैरानीचा राजा, समोर 17 ऑगस्टला शनिवारी, आणि खाली दिसतोय तो 4 ऑगस्टला। चला आतमध्ये जाऊन सुरुवात बघूया। व्हिडिओ अलाउडला सुरुवात आहे, व्हिडिओ शूटसाठी अलाउड आहे की नाही। पण कुठली तरी ट्रॉली आलेली आहे, मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो। मित्रांनो समोर दिसलेली 7वी खेतवाडी 22 फुटाची मूर्ती आहे। परेलचा लाडका मित्रांनो या ठिकाणी व्हिडिओ अलाउड नाही तरी सुद्धा आपण थोडासा दाखवण्याचा प्रयत्न करतोय, कारण का मूर्त्या अर्धवट आहे। मित्रांनो हे परेल वर्कशॉपच्या आतमध्येच हा छोटा कारखाना आहे घरगुती, आपण तोही दाखवण्याचा प्रयत्न करतोय। छान छान अशा मूर्ती आहेत या ठिकाणी घरगुती गणपतीच्या। मित्रांनो या ठिकाणी आपण भरपूर काही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, तुम्हाला नक्कीच व्हिडिओ आवडेल मी आशा करतो। आतमध्ये परवानगी घेऊन व्हिडिओ शूट केला, थोडक्यात दाखवलेला आहे, कारण का मूर्त्या अर्धवट असल्यामुळे आपण दाखवू शकत नाही। चला तर आपण व्हिडिओला